सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. जय महाराष्ट्र. आज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे आताच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका आणि अजून 28 महानगरपालिका. तर आपण मुंबई महानगरपालिकेबद्दल आपण थोडं विश्लेषण करणार आहेत. कारण या मुंबईच्या महानगरपालिकेवरती पूर्ण जगाचं लक्ष होतं आणि मुंबई ही कायमच केंद्रस्थानी राहिलेली आहे, ही सर्वांना माहिती आहे. कारण मुंबई आणि मराठी माणूस एक जवळीक आणि भावनेचं नातं असणारं हे शहर म्हणजे आपलं महाराष्ट्राचं शहर मुंबई. आणि ह्या महानगरपालिका निवडणुकामध्ये अशा पण गोष्टी झाल्या की ते काही बाहेरून येणारे लोक, ही मुंबई महाराष्ट्राची नाही, इथे आमचाच महापौर बसेल, असे असंख्य इकडे उलटफार आरोप प्रत्यारोप झालेत. काही लोकांनी आपलं मत मांडलं, मुंबई कोणाची, मुंबई आमची, मुंबई तुमची. पण त्या लोकांना मला खरोखर सांगायचं आहे, इथे सत्ता कुणाची असो, इथल्या राज्यस्तरीय पक्षाचे असो किंवा राष्ट्रस्तरीय पक्षाचे असो, पण इथला मराठी माणूस हाच राजा असणार, हे एवढं सर्वांनी नोंद करून घ्यायचे. कारण इथे प्रत्येकजण येऊन आपला आवाज वाढवायला चालू करतो. ज्याप्रमाणे सत्ता बदल होते त्याप्रमाणे शक्यतो बाहेरून येणाऱ्या लोकांचे आवाज वाढतात. तशी सत्ता पलटली की लगेच चालू होतं की आमची मुंबई, इथले कोण आहे मराठी, कहाँ से आते, हे वो सब चालू होत आहे. मला त्यांनाच सांगायचं आहे की नाही, ही आताची जी निवडणूक झाली, ती निवडणूक खरोखरच एक मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या अस्मितेची होतीच. आणि त्याप्रमाणे मराठी माणूस ही निवडणूक जिंकला आहे. जो ह्या मुंबईला आपलं मानतो, ही मुंबई महाराष्ट्राची मानतो, हे आपल्या शिवरायांची भूमी मानतो, असा मराठी माणसाने ह्यावेळी निवडणुकीमध्ये साथ दिले. त्यामुळे मराठी माणूस हा हरला नाही आहे, हे सर्वांनी पहिलं अधोरेखित करायला हवं. कारण ज्या प्रकारे सत्ताधारी पक्ष आणि इथले राजकीय पक्ष म्हणजे ठाकरे बंधू, ज्यांनी कायम मराठी अस्मितेचाच मुद्दा धरून ही निवडणूक लढवली होती. आणि कारण ही निवडणूक लढण्यात हा त्यांचा हक्कच होता. हक्क म्हणणं म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा मराठी माणसावर अन्याय होत होता, मुंबईमध्ये मराठी माणसासाठी घरं नाकारली जात होती, तेव्हा इतर कोणते पक्ष पुढे येत नव्हते. पुढे येणारे पक्ष फक्त हे ठाकरेच होते. त्यामुळे ही लढाई मराठी माणसाची त्या अस्मितेचीच होती आणि ती ठाकरे बंधूंनी अतिशय उत्तमरित्या झुंज देऊन लढवली. यात काय मात्र शंका नाही आहे, असं बोलायला पण काही हरकत नाही. कारण तुम्ही पाहायला गेलात, सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप, आजच्या घडीतला एक आपला हिंदुत्ववादी पक्ष, केंद्रामध्ये हा भाजपच पाहिजे, हे प्रत्येकाचं मत आहे. प्रत्येक हिंदुत्ववादी लोकांचं मत हेच असणार आहे की भाजप हा केंद्रामध्ये पाहिजे. पण राज्यामध्ये इथल्या भाषेला, इथल्या अस्मितेला जपणारे पक्षच असावेत, हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळे ह्यावेळी मराठीचा मुद्दा हा खरोखर अग्रस्थानी होता आणि त्या अनुषंगाने आपल्या मराठी लोकांनी खूप चांगल्या प्रकारे, जसं तुम्ही पाहायला गेलात, ठाकरे बंधूंचे आता 72 नगरसेवक निवडून आले. खरोखर उल्लेखनीय ही गोष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी होती. कारण दक्षिण मुंबईमध्ये बहुतांश जागी मराठी लोकांनी कौल दिलेला आहे. थोडंफार या ठिकाणी दहिसरपासून बोरवली, कांदिवली, आदरपट्टा पायथ्यावर सोडला तर मराठी माणसांनी कौल दिलेला आहे. त्यामुळं जी खरी मुंबई आहे ही मराठी माणसांचीच राहणार आहे आणि कायम राहील. त्यामुळे इथे कोणाचा आवाज चढू नये आणि इथे येऊन कोणी आपली दादागिरी दाखवू नये. आता हे 2 दिवस झाले आम्ही पाहतोय, मराठी मीडिया आता आपल्यासोबतच आहे, पण बाहेर जे इतर भाषिक आहेत, यांच्या ज्या पोस्ट येत आहेत, त्या अनुषंगाने आपण पाहतोय की इकडे अभी इसका राज चलेगा, उसका राज चलेगा, हे चालू झालेलं आहे. त्यामुळं मराठी माणूस हा खचणार नाही तुमच्या ह्याच्याने. आणि खरोखर ही लढाई मराठी माणसाने चांगल्या प्रकारे हाताळली. हा आपला काही पराजय नाही आहे, ही आपली झुंज अतिशय सुंदर होती. आणि पाहायला गेलं तर ठाकरेंच्या पक्षामध्ये गेली 2-3 वर्ष पाहायला गेलं तर दोन्ही पक्षांकडे
जे मेन शिलेदार जे खरोखर मराठी करत होते, पण ते पैशासाठी म्हणा किंवा अजून कसल्या धाकाने त्यांनी स्थलांतर केलं, त्यांनी पक्षांतर करून टाकलं आणि आपली अस्मिता विकून टाकली. आणि ते कधी ह्या ते कधीच म्हणू शकत नाही की आम्ही मराठीसाठी लढलो. हे पण तेवढंच खरं आहे. आज अशी म्हणजे आपले लोकं आहेत. असं उदाहरण घ्यायला गेलं, आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्या प्रकारे त्यांचा वध झाला त्यावेळी आपल्याच लोकांनी थोडंसं तिथे राजकारण केलं, गद्दारी केली. तोच उदाहरण इथं पण द्यावं असं वाटतं. पण आता देऊन ते फायद्याचं नाही आहे. ते प्रत्येकाने समजणं गरजेचं आहे की कोण आपल्या मराठीसाठी कान्होजी गुणोजी झाला. आणि जर ते झाले नसते तर मात्र मराठीची आजची क्रांती ही वेगळीच असती आणि ही कायम कायम अशीच राहील हेच मी सांगू शकतो. आणि तुमची अशीच प्रत्येक मराठी माणसाची अशीच आस्था असू दे.